जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवत गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। कोणाला आठवते आपण काय केलेलं मागच्या आठवड्यावरती? हा, ओके. तर मागच्या वेळेस आपण तो आपला मागच्या वेळेस 7व्या श्लोकाला सुरुवात केलेली होती आपण. पण मागच्या वेळेस तुम्ही 7वा श्लोक एकदम डिटेलमध्ये घेतला, की ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी बेसिकली पुन्हा ठासून एकदा अर्जुनाला प्लस पूर्ण ब्रह्मांडातल्या लोकांना सांगितलेले, की परम सत्य मीच आहे बेसिकली. आणि जो या परम सत्याला जाणतो तोच अ, तीच प्रकृती बेसिकली मी म्हणेल, मनुष्य नाही म्हणणार, तीच प्रकृती जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ शकते. आणि मग ते
जाणून घेण्याकरता जे एक उदाहरण दिलेले दोऱ्याचं ओवलेल्या मण्यांचं, त्याच्यामध्ये दोरा कसा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो इवन इफ इट इज इनविजिबल, ती एक उपमा माळ आणि मण्यांची आणि दोऱ्याची एक्झाम्पल घेऊन पुन्हा ते म्हणजे एकदम आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे भगवान श्रीकृष्णांनी. सो बरोबर. बेसिकली परा आणि अपरा या सर्व ज्या प्रकृती आहे ब्रह्मांडातल्या, हा. या सर्व कृष्ण भगवानांनीच अ, अ, म्हणजे क्रिएट केलेल्या आहेत, किंवा त्याच्याने जे व्यापलेलं ब्रह्मांड आहे ते कृष्ण भगवानांचंच आहे. असं एक एवढं मी सांगेन प्रभूजी. बरं, छान आहे. आणि आपण त्या मणी आणि दोराचं जे एक्झाम्पल घेतलेलं, त्याचा बाकीच्या संपूर्ण प्रकृतीशी काय रिलेशन आहे ते पण आपण बघितलेलं, राईट? हे मणी जे हा आहेत हा हे हा. आपण सगळे आहोत, सगळे पशु पक्षी प्राणी वगैरे, जलचर वगैरे, मनुष्य वगैरे, हे सगळे मणी आहेत. आणि हम्म. नुसतेच लिव्हिंग थिंग्स नाही, तर संपूर्ण जे पंचमहाभूत आहे किंवा बाकीच्या ज्या कोणी गोष्टी ह्या पूर्ण भौतिक जगतात आहेत, हे सगळे हे ते म्हणजे मणी. मणी आहेत. बरोबर. हम्म. हम्म, खूप हम्म. छान. हो, राईट प्रभूजी. सो परा प्रकृती, सॉरी, परा, हा परा नाही, परा आणि अपरा प्रकृती म्हणजे मणी आहे, आणि कृष्ण भगवान म्हणजे दोरा आहे. इज दॅट राईट बरोबर, स्टेटमेंट? बरोबर, करेक्ट, करेक्ट. अगदी बरोबर. अजून कोणाला काही पॉइंट ऍड करायचा आहे, काही प्रश्न वगैरे आहे का? हा श्लोक हा. अतिशय महत्वाचा आहे समजणं आणि प्रॅक्टिकली अप्लाय करणं सुद्धा. प्रभू एक हरे ऍड कृष्ण करायचं. प्रभू. हा, बोला प्रभू. बोला सुहास प्रभू, बोला. हा, थँक्यू प्रभू. प्रभू, आणखीन एक ऍड करायचं होतं. तुम्ही सांगितलेलं की कधी कधी असा लोकांचा समज असतो की ब्रह्मा आहे त्याने क्रिएट केलंय. हम्म. तर एक तुम्ही सांगितलेलं विसर्ग आणि सर्ग आणि विसर्ग. करेक्ट. तर प्रायमरी जे क्रिएशन आहे ते सर्ग. विष्णू भगवान करतात, म्हणजे श्रीकृष्ण. हम्म. आणि त्याच्यानंतर मग सेकंडरी क्रिएशन जे आहे तो ब्रह्मा आहे. तर हा पॉइंट ऍड करायचा होता. खूप आणि छान. नंतर ते तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये तुम्ही सांगितलेलं की ब्रह्माला पण विसरतो श्रीकृष्णाचा ब्रह्म विमोहन लिहिला. आणि हम्म. नंतर मग श्रीकृष्ण बोलवतात आणि सांगतात तू एकच ब्रह्मा नाहीये. आणि हम्म. सगळ्या ब्रह्मांमध्ये हजारो करोडो लाखो ब्रह्मा बोलवतात आणि सांगतात की प्रत्येक ब्रह्मांडमध्ये एक ब्रह्मा आहे, आणि ही तो लीला प्रत्येक ब्रह्मांड म्हणजे वेगवेगळी लीला आहे. तर जस्ट टू ऍड टू दिस पॉइंट की कृष्ण इज प्रायमरी क्रिएटर अँड देन ब्रह्मा इज सेकंडरी क्रिएटर. सर्ग आणि करेक्ट, निसर्ग हा विसर्ग हा पॉइंट मी नोट केला. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. Correct. खूप छान. अभिनय प्रभू. अ, हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, म्हणजे माताजींनी आणि प्रभूजींनी सर्व कव्हरच केलं. फक्त एवढंच, फक्त त्यांनी एक परंतर न अन्ययन, म्हणजे माझ्या पलीकडेही काही नाही, हे म्हणजे त्यांनी आपलं एक अधिपत्य जे आहे ते त्यांनी म्हणजे दाखवलं, की म्हणजे माझ्या पुढे अजूनही काही नाही. बरोबर. आणि अजून एक म्हणजे ते सेम, म्हणजे ऑलरेडी आपण कव्हर केलंय, पण किंचित अस्ति धनंजय, म्हणजे ते मी म्हणजे शब्दांच्या अर्थाच्या हिशोबाने मी घेतोय, की त्यांच्यापेक्षा उच्च असे कोणतेही सत्य नाही. आणि हे त्यांनी म्हणजे इथे या गोष्टीमध्ये अधोरेखित केलेलं आहे. हे हे एक परमोच्च सत्य आपण जे म्हणतो, करेक्ट, की ते हे करेक्ट. आहे. आणि आता आपण तर ह्याच एक टॉपिक वरती आहोत एकच म्हणून. प्रभूजी, सॉरी, एक हा. महत्वाचा पॉइंट मला तुम्ही सांगितलेला आठवला, हा. की भगवान श्रीकृष्ण प्रत्येक ब्रह्मांडात आहे, आणि तो फक्त न फक्त त्यालाच दिसतो ज्याची भक्तीची ती लेवल पोचलेली. तर तो एक मध्ये एक पडदा आहे, जो बरोबर. पडदा तेव्हाच सरकेल जेव्हा तुमची भक्ती त्या लेवलची. सॉरी, हे एक मला सांगायचं खूप होतं छान, प्रभू. खूपच छान. योग माया समावृत म्हणून कृष्ण बोलतोय, 7व्या अध्यायातच बोलतो तो. तर योग माया, एक दोन प्रकारच्या माया असतात. एक योग माया असते जी स्पिरिच्युअल असते, आध्यात्मिक असते. आणि दुसरे असते महामाया, जी भौतिक जगतात असते. ओके. योग मायेचं काम असतं जीवात्म्यांना कृष्णाकडे खेचून घेणं. हा? आणि महामायेचं काम असतं जीवात्म्यांना कृष्णापासून लांब ठेवणं. ओके. आणि याची कारणं वगैरे आपण सगळी बघून घेऊ. आपल्याला सगळं असं साहजिक एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की कृष्णाची जर इच्छा आहे की सगळ्यांनी माझ्याकडे लवकरात लवकर यावं, तर महामाया कृष्णाच्या इच्छेविरुद्ध का काम करते? हा?
तर हा प्रश्न साहजिक एक निर्माण होऊ शकतात, तर आपण बघूया त्याबद्दल. तर ही जे योगमाया असते ना, ती एक पडदा बनते, पडद्यासारखं बनते, जी कृष्णाला म्हणजे आपण कृष्णाला बघू नाही शकणार अशा पद्धतीने. आणि जशी जशी आपली भक्ती वाढेल ना, तसं तसा तो पडदा पुसट होत जातो आणि नंतर आपल्याला कृष्ण दिसायला लागतो. अगदी तर हे सगळं कृष्णाने सांगितलंय की बाबा मी मी कोण आहे, अगदी ना स्वतःचा गर्व करत करत ना. तर हे का केलंय कृष्णाने, म्हणजे तो खरा पहिली गोष्ट म्हणजे तो गर्व करतोय की नाही हे समजून घेणं आवश्यक आहे. पण ते का सांगतोय तो, तुम्हाला काय वाटतं? प्रभू, तुम्ही एक एक्झाम्पल दिलेलं. तुम्ही एक इस्कॉनचं एक्झाम्पल दिलं. ट्रेनमध्ये एक माणूस होता की तो निंदा करत होता की कृष्ण काय स्वतःचा हे करतो, आणि नंतर त्या प्रभूंनी त्यांना उलट प्रश्न विचारला, तुम्ही काय करतात? तर त्यांनी त्याच्या प्रोफेशन बद्दल सांगायला चालू केलं की मी सायंटिस्ट आहे. बरोबर, एक्झॅक्टली बरोबर. आठवत नाही. हा, पण नंतर त्या प्रभूंनी सांगितलं, तू कशाला हे करतोय? तर तो म्हणाला की मी फक्त माझी माहिती देतोय. तर एक्झॅक्टली कृष्ण भगवान पण एक्झॅक्टली हेच करतात आहे, की ती त्यांची माहिती देतात. त्यांचं ते कोण आहेत हे सांगतात ते. तर बरोबर, नॅचरल त्यांची ओळख देतात ते. काही हे असं बरोबर. नाही की ते काय दुसरं आहे. हे मला कळलं. हा, पण प्रश्न हा आहे की कृष्ण हे सगळं का सांगतोय? मी प्रभूजी, मी सगळ्यात ग्रेट आहे, हा, हे सांगण्याची कृष्णाची गरज काय आहे? म्हणजे काय, मला का माहिती पाहिजे ते? म्हणजे कृष्ण मला सांगतोय कारण ते मला माहिती पाहिजे. पण मला का माहिती पाहिजे की कृष्ण ग्रेट आहे म्हणून, किंवा ग्रेटेस्ट आहे हे का माहिती पाहिजे? भक्तांच्या हितासाठी. ओके, आणि आपलं हित कसं होणार त्यामुळे? भक्ती करून, चिंतन करून, मनन करून. ओके, पण भक्ती करणं, चिंतन करणं, मनन करण्याचा कृष्ण ग्रेटेस्ट आहे ह्याच्याशी संबंध काय आहे? जन्म मृत्यूचे वेढे आपले थांबवून आपण भगवत प्राप्ती करून त्यांच्या पायापाशी जाण्याकरता आणि या मायाजलातून बाहेर निघण्याकरता. ते ठीक आहे, ते रिझल्ट झाला. मी बोलतोय की व्हाय, व्हाय या प्रश्नाचं उत्तर बघतोय मी. अं, प्रभू, एक अटेम्प्ट करतो मी. हा. अं, आपण ऍक्च्युली आत्मा आहोत आणि आपण शाश्वत दास आहोत याचे. हम्म. आणि याची आपल्याला विसर झाली आहे. परफेक्ट. आणि पुन्हा आपण आपलं जे ओरिजिनल जे अस्तित्व आहे तिकडे पुन्हा जाण्यासाठी कृष्ण हे सगळं आपल्याला ओढून घ्यायचा प्रयत्न करतोय, किंवा तो सांगतोय, जेणेकरून आपण त्याच्याकडे ओढले जाऊ आणि आपली जी ओरिजिनल स्थिती आहे तिकडे आपण पुन्हा रिटर्न होऊ. बरोबर. हे तर वा. जोपर्यंत आपल्याला कृष्ण कोण आहे हे समजत नाही, तोपर्यंत काय होणार? दोन गोष्टी होणार. इधर आपण कृष्णाकडे जाऊ शकणार नाही, हा, किंवा आणि आपण जायचा प्रयत्न नाही करणार कृष्णाकडे, किंवा आपण इतर ठिकाणी जात बसणार. आपण इतर गोष्टींना ग्रेटेस्ट म्हणून समजू आपण. तर त्याचं दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत की बाकीच्या गोष्टी ग्रेटेस्ट नाही आहेत हे शिकवणं, आणि ग्रेटेस्ट कोण आहे हे शिकवणं. त्याच्याकरता हे तो सगळं सांगतोय. आणि हे केल्यानंतर मग आपल्याला प्रश्न पडू शकतो की मी आत्तापर्यंत जे ग्रेटेस्ट नाही आहेत त्यांची भक्ती करत होतो, त्यांची पूजा करत होतो, पण आता मला कळते की ग्रेटेस्ट कोण आहे. तर मला आता कळतंय की मी कोणाची खरी पूजा केली पाहिजे. ठीक आहे. हे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा फंडामेंटल जर समजला ना, तर सातव्या अध्यायाच्याच 15व्या श्लोकापासून तुम्हाला 25-26व्या श्लोकापर्यंत कृष्ण जे सांगतोय ते समजू शकतं. हम्म. मी अजूनही सांगत नाहीये, मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं ना की कृष्णाचे एस्पेशली 7वा, 8वा, 9व्या अध्यायामध्ये असे बऱ्याचशा गोष्टी सांगतो ज्या आपल्याला समाजाने, आई वडिलांनी कधी शिकवल्या नव्हत्या, किंवा मे बी त्यांना पण माहिती नसेल. आणि ज्या चुकीचा जो समज आहे त्याच समजामुळे आपण 40-50 वर्ष जगलोय आपण. आणि तो समज चुकीचा, जो गैरसमज आहे तो कृष्ण खोडून काढणार आहे इकडे. हरे कृष्णा. तर आता कोणता काही प्रश्न आहे का? आपण 8वा श्लोक बघूया. नाही? चला, तर 8वा श्लोक बघूया आपण. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. अनुवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे. आकाशातील शब्द मी आहे आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. हे ह्या श्लोकाबद्दल अजून डिटेलमध्ये बोलण्याआधी फक्त एक प्रश्न विचारतो मी सगळ्यांना. आजपर्यंत तुम्ही बऱ्याच देवी देवतांची भक्ती केली असेल. बऱ्याच देवी देवतांची तुम्ही शास्त्र किंवा त्यांच्याबद्दल चरित्र जे लिहिलेलं असेल ते वाचलं असेल. कोणत्याही चरित्रामध्ये 7व्या श्लोकात जे बोललाय कृष्ण किंवा हे 8व्या श्लोकात जे तो आता बोलतोय ते अशा प्रकारचा कोणता श्लोक आलेला का, हा तुम्ही स्वतःहून विचार करा आणि फाइंड आउट करा तुम्ही. त्यावेळी कळून येतं भगवद्गीताची लेवल काय आहे आणि बाकीच्या ग्रंथांची लेवल काय आहे ते. आणि आपण ह्याबद्दल बोलू. आपण का ह्याच्यामध्ये डिस्टिंक्शन आहे हे आपण 14व्या श्लोकात जेव्हा आपण पोहोचू तेव्हा आपण बोलू आणि 14व्या अध्यायामध्ये पण बोलू आपण. हरे कृष्ण. तर ह्या आधीच्या श्लोकात काय झालंय, कृष्णानी आपल्याला एक प्रिन्सिपल सांगितलं, तत्व शिकवलं त्यांनी. ओके. ते एक म्हणजे दोन तत्व शिकवली एका ह्याच्यात. पहिलं तत्व होतं की त्याच्या पलीकडे कोण नाहीये. ठीक आहे, आपण असं बोलू शकतो की एका कंपनीमध्ये जो चेअरमन असतो, मॅनेजिंग डायरेक्टर असतो, त्याच्या पलीकडे कोण नाही असं आपण एक वेळ म्हणू शकतो. पण प्रत्येक व्यक्ती त्या कंपनीमध्ये जी काम करते ते काम तो चेअरमनच करतोय हे असं आपण बोलू नाही शकणार ना. किंवा ते सगळं त्या चेअरमन वरती अवलंबून आहे असं पण बोलू नाही शकणार. पण इकडे कसं आहे, कृष्ण काय बोलते, मी नुसता परतरम आहे एवढंच नाही, तर माझ्यावरती सगळं काही अवलंबून आहे. सगळीच्या सगळी प्राणी जीव वगैरे जे काय ते माझ्यावरती अवलंबून आहेत. हे दोन तत्व तो आपल्याला आधीच्या श्लोकांमध्ये सांगतोय. आणि आता तो काय करतोय, 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत तो एवढंच सांगत नाहीये की मी ह्या सगळ्या गोष्टींचा कारणीभूत आहे असं सांगत नाहीये. तर तो बोलते की त्यांना त्यांना म्हणजे क्रिएट करणारा तर मी आहेच, पण त्यांना मेंटेन करणारा आणि त्याचं ज्या मागे जे मेन प्रिन्सिपल आहे हा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं, ते सुद्धा मीच आहे म्हणून. ओके. तर ह्या श्लोकांमध्ये तो आता आपल्याला सांगतोय की जे प्रिन्सिपल मी 7व्या श्लोकात शिकवलेलं ते स्पष्ट होत आहे वाया एक्झाम्पल्स 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत. तर 8व्या श्लोकात 5, 9व्या श्लोकात 4, 10व्या श्लोकात 3 आणि 11व्या श्लोकात 2 अशी तो 14 उदाहरणं देतो तो. आणि ह्या 14 उदाहरणांमध्ये जे तो शिकवतो ना, त्यामध्ये आपल्याला कळून येईल की संपूर्ण आपल्या जीवनामध्ये या 14 उदाहरणांव्यतिरिक्त असं काहीही नाहीये. म्हणजे त्याचं अस्तित्व जे आहे ना, हे नुसतं भौतिकदृष्ट्या नाही, तर आपल्या जीवामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आत्म्या रिलेटेड, आपल्या शरीरा रिलेटेड, संपूर्ण प्रकृती रिलेटेड त्याचं अस्तित्व कसं आहे हे आपल्याला समजू शकतं. आणि त्याचं अस्तित्व संपूर्णपणे व्यापलेलं आहे. संपूर्ण सृष्टीला जोडून ठेवणारा, टिकवून ठेवणारा तो एक मुख्य आधार आहे हे आपल्याला समजून येतं. त्याची उपस्थिती प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. पाणी जे आपण दररोज पितो, ज्याशिवाय आपण जगू नाही शकत, त्या पाण्यामध्ये असलेल्या चवीपासून प्रत्येक कार्य जे आपण करतो ते कार्य करताना जी एक क्षमता, सामर्थ्य लागतं, ते सामर्थ्यापर्यंत सगळ्या गोष्टीत तोच आहे. ओके. आणि ह्यात हे का कळणं आवश्यक आहे, तर कृष्णाला फक्त आपण क्रिएटर म्हणून समजला नाही पाहिजे, तर तो क्रिएटर आहे, मेंटेनर आहे, सस्टेनर आहे, डिस्ट्रॉयर आहे, सगळं काही प्रिन्सिपल फंडामेंटल तो आहे. हे समजणं आवश्यक आहे. ते आपण कृष्णाला ओळखलं पाहिजे. नंतर आपण हे सगळं डिटेलमध्ये बोलू आपण.
पाण्यातली चव, चंद्र आणि सूर्यातला प्रकाश, वेदांमधला मंत्र ओमकार वगैरे, हे सगळं आपण एक 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 बघूया आता. ठीक आहे. तर आपण बोलल्याप्रमाणे कृष्ण काय करतो 7व्या श्लोकामध्ये, स्वतः परम स्थानी आहे ही घोषणा करतो. तोच अंतिम सत्य आहे, त्याच्या पलीकडे काहीही नाही. ठीक आहे. सूत्रे मणिगणा इव. ओके. त्यामुळे काय झालंय की प्रत्येक गोष्ट विश्वातली जी आपल्याला दिसते, जी आपल्याला दिसत नाही, जी आपण फील करतो, फील नाही करत वगैरे, सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून आहे. संपूर्ण गोष्ट कृष्णाने व्यापलेली आहे. ओके. आणि हे जेव्हा आपण समजतो त्यावेळी ते प्रॅक्टिकली कसं आपण अंडरस्टँड करू शकतो, इमॅजिन करू शकतो, फील करू शकतो, ते कृष्ण आपल्याला ह्या उदाहरणांद्वारे शिकवतोय तो. ठीक आहे. मिनिंग काय झालंय की एक फंडामेंटल प्रिन्सिपल शिकवायचं आणि त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनद्वारे आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग देणं, ते तो आत्ता करतोय आपल्याला. ठीक आहे. ओके. आता आपण एक एक गोष्ट बघून घेऊया. रसोहम अप्सू. ओके. अहम म्हणजे कृष्ण, अप्सू म्हणजे पाणी, रस म्हणजे त्यातली चव. आता आपण कधी कधी पाणी पितो आणि बोलतो ना आपण की पाण्याला काय घाण वास येतोय, चव नाहीये पाण्याला. कधी कधी विहिरीचं पाणी, समुद्राचं पाणी, नळात येणारं पाणी वगैरे हे वेगळे वेगळे असतात, चवी वेगळ्या असतात, राईट. तर खरं बघितलं तर पाण्यामध्ये जे काही आपण मिसळतो त्याची चव पाण्याला येते. त्यामुळे लोकांचा असा समज आहे की पाण्याला स्वतःची चव नाहीये म्हणून. पण इथे कृष्ण हे कन्फर्म करतोय की पाण्याला चव आहे. ओके. जेव्हा नदीचं वाहणारं पाणी आपण पितो त्यातली चव आपल्याला जाणवते. हा. आणि किंवा पावसाचं पाणी येतं त्याची चव पण आपल्याला जाणवते. तर पाण्याला चव असते ज्याच्यामुळे आपल्याला पाणी प्यायची इच्छा होते. आणि आपण अजूनही डिटेलमध्ये बघून घेऊया की पाणी नसलं तर आपल्याला चव आपल्याला कळणारच नाही, ते पण आपण बघून घेऊया. ओके. तर सांख्य योग जो आहे ज्याच्याबद्दल आपण दुसऱ्या अध्यायात पण बोललेलो. ओके. तर 5व्या अध्यायात पण बोललेलो. तर सांख्य योग म्हणजे काय, तर हे सगळे जे भौतिक गोष्टी आहेत त्यांचं एलिमेंट लेवल अनालिसिस करायचं, ब्रेक करायचं आणि प्रत्येक एलिमेंटचं अनालिसिस करायचं इंडिव्हिज्युअली. आणि मग त्याचं जे कन्क्लुजन असतं त्या सगळ्या कन्क्लुजन्सना एकत्र घेऊन नंतर परत अनालिसिस करायचं, मिनिंग फायनल कन्क्लुजन वरती येण्याकरता. तर सांख्य योगाद्वारे आपण जेव्हा तत्वज्ञान जे आहे त्यातनं आपण एक गोष्ट समजतो की प्रत्येक गोष्टीला एक त्याच्या मागे एक पर्पज असतो आणि त्याच्या मागे एक त्याची एक प्रिन्सिपल फंडामेंटल असतं त्याचं. ओके. तर इथे ह्याच्याद्वारे आपण काय समजू शकतो की पाणीला आपण कसं ओळखतो तर चवीमुळे ओळखतो. आगीला आपण तिच्या हीट जी असते त्यातनं ओळखतो. हा. नंतर वाऱ्याला त्याच्या स्पर्शामुळे ओळखतो. तर ही ती त्याचं नेचर झालं त्या गोष्टीमध्ये. तसंच पाणी, जे पाण्यातली जी चव आहे ज्याच्यामुळे पाण्याला आपण ओळखतो, तर ते पाणी जे आहे ते आपल्या जीवनाचा आधार बनतं. हम्म? आणि त्यातला जो स्वाद जो आहे तो कृष्ण आहे तो. तर पाणी काय करतंय आपल्याला, ते पाण्यामध्ये एक तोंडामध्ये आपल्याला एक ओलसरपणा येतो. त्यामुळे ओलसरपणा जर नसला तर जिभेला कोणत्याही प्रकारचा स्वाद जाणवू शकत नाही. ओके. आता याच्यामध्ये म्हणजे बायोलॉजिकली मला अजून डिटेलमध्ये जायची इच्छा नाही आहे. पण आपण बघतो ना की जेव्हा अतिशय टेस्टी असं जेवण आईनी बनवलं, हं, किंवा बायकोनी बनवलं, तर ती बघता क्षणी किंवा त्याच्या विचार करता क्षणी एक आपली लाळ गळायला चालू होते, लाळेचं उत्पादन होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला ते जे जेवण आहे त्याची ती चव आपल्याला समजू शकते.
अजून एक छोटंसं उदाहरण देतो. जेव्हा आपण आयुर्वेदिक औषध घेतो, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ती पावडर फॉर्ममध्ये आपण घेतो. ती पावडर आपण कोरड्या जिभेवरती जर का आपण टाकली, तर आपल्याला त्याचा स्वाद समजू शकत नाही. तो स्वाद समजण्याकरता थोडंसं जीभ आणि तोंड आपलं ओलं असलंच पाहिजे. त्यामुळे पाणी आपण समजू शकतो की चव अनुभवण्यासाठी एक मॅन्डेटरी मीडियम आहे, अनिवार्य आहे ते. ठीक आहे. नंतर काय, तर अन्न वगैरे जे आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम पडतो. पोळी आपल्याला कधी कधी कोरडी वाटते, कारण त्याच्यामध्ये ओलसरपणा नसतो. रसाळ अन्न किंवा अतिशय कोरडं अन्न किंवा मऊ अन्न वगैरे जे असतं, हे पाण्यामुळे बनतं. तर आपण हे जेव्हा क्रिएशनची फिलॉसॉफी आपण बघितलेली ना, चौथ्या श्लोकामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की रस हा आधी निर्माण केला गेला, चव, आणि त्यातनं पाण्याची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे कृष्ण काय बोलतोय की पाण्याला स्वतःची आयडेंटिटी अशी नाहीये. रस जर त्याच्यामध्ये जर नसला, तर पाण्याला काही अर्थच नाहीये. जेव्हा डिस्ट्रक्शन जेव्हा होतं ना पूर्ण ब्रह्मांडाचं, तर जेव्हा अ, काय म्हणतात त्याला, पृथ्वी जी असते ना, किंवा पाण्याचं जर बघितलं तर आपण, तर आग जी असते ती पाण्याला जवळजवळ 1000 वर्ष ती कंटिन्युअसली ती गरम करत राहते. आणि त्याच्यामुळे रस, जर पाण्याची जी मेन गोष्ट आहे ती रस नाहीशी होऊन जाते. त्यामुळे पाण्याला स्वतःचं अस्तित्व त्याचं संपून जातं, आणि मग ती आगीमध्ये ती विलीन होते. ही डिस्ट्रक्शनचा प्रकार झाला. आता परत मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे काय आहे की रसच्या शिवाय पाण्याला काही इंडिव्हिज्युअल असं एक्झिस्टन्सच नाहीये. ते कृष्ण बोलतोय की तो जो रस आहे, स्वाद जो आहे, तो मी आहे म्हणून. ओके. आणि आपण बघू शकतो की समुद्राचं पाणी आपण पिऊ शकत नाही. त्याच्यावरनच आपल्याला कळू शकतं की स्वाद पाण्यामधला जो आहे तो किती इम्पॉर्टंट आहे ते. ओके. या गोष्टी का बघतोय आपण ते आपण बघून घेऊया. प्रभास्मी शशी सूर्ययो. प्रभा म्हणजे तेज, प्रकाश. शशी म्हणजे चंद्र, आणि सूर्य म्हणजे सूर्य. कृष्ण काय बोलतोय की चंद्र आणि सूर्याकडनं जो प्रकाश येतो तो मी आहे. हम्म. आता जर का चंद्राला प्रकाश नसता, तर आपण चंद्र कधी आपल्याला दिसूच शकला नसता ना. जर सूर्यामध्ये जर प्रकाश नसता, तर पृथ्वीचं काय झालं असतं, आपण इमॅजिन पण नाही करू शकत. तर हे दोन्ही जे प्रकाश आहेत, हे दोघांचं स्वरूप आहे ते भिन्न आहे. सूर्यप्रकाश उष्ण असतो, हा, आणि चंद्रप्रकाश सौम्य असतो, थंडावा देतो आपल्याला. ओके. नंतर आपण 15व्या अध्यायात जसं जाऊ ना, तसं कृष्ण एका श्लोकामध्ये बोलतो की हे जे वनस्पती, झाड वगैरे, जी फळं फुलं भाज्या वगैरे आपल्याला देतात ना, ते चंद्रप्रकाशामुळे पॉसिबल होतं. ओके. तर हे दोन्ही जरी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रकाश असले, तरी त्यांचं मूळ जे पर्पज जो आहे, तत्व जे आहे ते एकच आहे, ते म्हणजे प्रकाश देणं. आणि कृष्ण काय बोलतोय की ह्या प्रकाशाचं जे मूळ आहे, जे ओरिजिन आहे, ज्याच्यामुळे ते प्रकाश देऊ शकतात, ते कृष्ण आहे स्वतः. तर आपल्याला काय वाटतं की एक एक ना, ईशोपनिषद मध्ये एक श्लोक आहे, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्या, सॉरी, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एवावशिष्यते. म्हणजे कृष्णाकरताच तो श्लोक आहे. तो बोलते की तो संपूर्ण आहे तो. हा, तो जे काही बनवतो ते पण संपूर्ण बनतं. आणि ते संपूर्ण, ते जे काही तो बनवतो ते संपूर्ण म्हणजे असं असतं की नंतर कृष्णानी कृ ते संपूर्ण स्वतःप्रमाणे फंक्शन करत राहतं. ते, त्याला कोणत्या एक्सटर्नल गोष्टींची गरज लागत नाही.
आणि एवढ्या सगळ्या संपूर्ण गोष्टी बनवल्यानंतर सुद्धा कृष्ण संपूर्ण म्हणजे संपूर्णच राहतो. ओके. तर आता आपण बघू शकते की आपल्याला काय वाटतं की सूर्य कम्प्लिटली इंडिपेंडंट आहे, राईट? आपण बोलतो की पृथ्वी सूर्यप्रकाशावरती अवलंबून आहे. पण सूर्य कशावरती अवलंबून आहे हे आपल्याला लगेच जाणवून येत नाही. इकडे ह्या श्लोकाद्वारे आपल्याला कळतं की सूर्य सूर्य सुद्धा इंडिपेंडंट नाहीये. नंतर अजून हा आपण एक्सटेंड केला तर आपण बघितलेलं ना की भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत दोघांच्या मध्ये भरपूर मोठा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाला ब्रह्मज्योती म्हणतात. तर ब्रह्मज्योतीचा स्रोत पण कृष्ण आहे. ओके. आता ह्या स्टेजला आपण एवढं डिटेलमध्ये नाही जाऊन बोलणार, पण एका पर्टिक्युलर अजून एका शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कृष्णाच्या शरीरातनं, एस्पेशली कृष्णाचे जे उजवा पाय आहे, त्या पायातलं जे अंगठा आहे, त्या अंगठ्याच्या नखातनं जो प्रकाश येतोय बाहेर, त्यामुळे ब्रह्मज्योतीला प्रकाश मिळतोय. ओके. ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे फक्त पहिली गोष्ट म्हणजे बिलीव्ह करायला डिफिकल्ट जातील, पण बिलीव्ह करायचं जरी असेल तरी केल्यानंतर सुद्धा आपण कृष्ण काय लेवल आहे, कृष्ण किती ग्रेट आहे हे आपल्याला समजायला मदत होते. प्रणवः सर्व वेदेषु. ओके. म्हणजे काय तर ओमकार, ओम. ओके. हा जो शब्द आहे तो सुद्धा कृष्णच आहे. आता वेदांमध्ये तुम्ही बघितलं असेल, नुसतं वेदांमध्येच नाही, बाकीच्या बऱ्याच ग्रंथांमध्ये सुद्धा जिकडे जिकडे सुरुवात करायची असते किंवा कोणता मंत्र म्हणायचा असतो ते ओमने सुरू होतं. तर इकडे तर कृष्णाने सांगितलं आहेच की मी ओम आहे म्हणून, पण तीन अजून ठिकाणी कृष्णाने हेच सांगितलेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये सुद्धा ओम बद्दल तो बोललाय. नंतर 8व्या अध्यायामध्ये बोललेला आहे आणि 17व्या अध्यायामध्ये बोललाय. आपण ओम तत् सत म्हणतो ना, तर ओम आणि तत् आणि सत चा अर्थ काय आहे ते पण त्यांनी 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि तो ह्याच्याशी कसा रिलेटेड आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर प्रणव सर्व वेदेषु, प्रणव म्हणजे ओमकार, सगळ्या वेदांमधला ओमकार मी आहे. पण जे म्हणजे प्रायमरी इन्व्होकेशन मंत्र जो म्हणतो, जो ओमकार आहे, ज्यामुळे वेदांची सुरुवात होते, ते बोलतो कृष्ण बोलतो मी आहे म्हणून. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये सुद्धा बोलतो ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन. ओके. आपण बोलू डिटेलमध्ये जेव्हा त्याच्यावरती जाऊ तर ते ओम हे परम सत्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. म्हणजे ओमद्वारे आपण कृष्णापर्यंत पोहोचू शकतो. तर कृष्ण बोलतो तो ओम मीच आहे म्हणून. ओके. आणि त्याच्यामुळे वेदांना सामर्थ्य मिळतं. वेदांमध्ये त्याचं जे इन्व्होकेशन जे आहे ते ओमद्वारे होतं. ठीक आहे. आता चौथं बघूया, शब्द खे. ख म्हणजे आकाश, शब्द म्हणजे त्यातला ध्वनी जो आहे तो तो आकाशामध्ये जी ध्वनी ऐकू येतो तो पण कृष्ण आहे तो. ओके. आपण आकाश हे बघितलेलं. हं? खम मनोबुद्धिरेवच कृष्ण बोललेला ना चौथ्या अध्यायाच्या 7व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये. ते खम जे आहे ते आकाश आहे. तो खम जो आहे तो सगळ्यात सटल आहे तो, आणि सगळ्यात ग्रॉस पृथ्वी आहे. बरोबर. तर जरी लीस्ट ग्रॉस आकाश असलं तरी आकाशामध्ये ध्वनी आहे. त्या ध्वनीमुळे आकाशाची ओळख आहे. आणि ती ध्वनी कृष्ण बोलतो की ते मीच आहे म्हणून. ठीक आहे. तर प्रत्येक घटक जे आहे ना त्याच्या मागे एक सब्जेक्ट असतो, एक विषय असतो, एक एक प्रिन्सिपल असतं. जसं आपण बघितलं की पाण्याला चव असते, आगीला उष्णता असते, नंतर हवेला स्पर्श असतो. तसंच आकाशाला ध्वनी आहे. तो ध्वनी बोलतो कृष्ण मी आहे. म्हणजेच काय की जर का तुम्ही ह्या गोष्टी त्या त्या पर्टिक्युलर गोष्टींमधनं काढलं ना, की आकाशातलं ध्वनी काढलं, आगीमधलं तेज काढलं,
नंतर पाण्यामधली चव काढली बाहेर, तर त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थच उरणार नाही. जसं एका मनुष्याच्या शरीरातनं आत्मा जेव्हा निघून जातो, त्यावेळी त्या शरीराला काही अर्थ राहत नाही ना. इतकं की ते शरीर, आपले नातेवाईक जे असतात, आपण गेल्यानंतर किंवा कोणी व्यक्ती गेल्यानंतर नातेवाईक त्या शरीराला 4-8 तासापेक्षा सुद्धा जास्ती घरी ठेवत नाहीत. का तर त्यातनं वास यायला चालू होतो. म्हणजेच काय आहे की या शरीरामध्ये आत्मा आहे, म्हणून त्या शरीराला महत्व आहे. आत्मा गेल्यानंतर त्या शरीराला म्हणजे अ, जाळून टाकतात. इमॅजिन करा, मुद्दामून मी हा शब्द वापरते सांगण्याकरता की म्हणजे त्या शरीराची व्हॅल्यू काय राहते हे आपल्याला समजू शकतं आपल्याला त्यातनं. ओके. म्हणजेच काय तर शरीर शरीराला आत्म्याची केवढी गरज आहे, त्या आत्म्याच्या नसण्यामुळे शरीराला काहीही किंमत उरत नाही. तसंच आकाशामध्ये ध्वनी, पाण्यामध्ये चव, आगीमधलं तेज, त्याची उष्णता, ह्याच्यामुळेच त्यांना खरा अर्थ आहे. आणि त्या गोष्टी ज्याच्यामुळे त्यांना अर्थ आहे, त्या गोष्टी कृष्ण बोलतोय मी आहे म्हणून. आणि पौरुषम नृषु ही 5वी गोष्ट झाली. ओके. पौरुष म्हणजे अ, पौरुषत्व बोलतो, सामर्थ्य बोलतो. ओके. तर एका व्यक्तीमध्ये काही क्षमता असतात. त्या क्षमता कुठनं येतात ते इकडे कृष्ण सांगतोय की त्या क्षमता मी आहे, माझ्याकडनं त्या क्षमता येतात म्हणून. ओके. नृषू म्हणजे सर्व मानव. ओके. पौरुष म्हणजे त्यातलं सामर्थ्य. ओके. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये कोणत्या सामर्थ्यामुळे तो कोणतं कार्य करतो. तर आता आपण सचिन तेंडुलकरचं सामर्थ्य बघितलं, तो चांगलं क्रिकेट खेळू शकतो. विराट कोहली चांगलं क्रिकेट खेळू शकतो, किंवा विश्वनाथन आनंद चांगला चेस खेळू शकतो, किंवा एखादी व्यक्ती चांगली दिसते, ते त्याचं सामर्थ्य झालं, किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये खूप बळ असतं, ते त्याचं सामर्थ्य झालं. एक बुद्धिवान व्यक्ती असतो, एक ज्ञानी व्यक्ती असतो, तर ज्ञान किंवा बुद्धी त्यांचं सामर्थ्य झालं. ओके. आणि त्या सामर्थ्यामुळे ते काही कृती करतात. ते कृष्ण बोलतो ते सामर्थ्य माझ्याकडनं येतं, मी ते सामर्थ्य आहे. अ, आपण ही जी आपण 4थ्या अध्यायामध्ये आपण 13व्या श्लोकामध्ये आपण बोललेलो ना, की कृष्णाने सांगितलं की हे जे 4 वर्ण आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. ओके. गुण म्हणजे हे 3 गुण जे आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे 3 गुण आणि वेगळी वेगळी प्रकारची कर्म, ह्याद्वारे ह्या समाजाची एक विभागणी केली आहे 4 वर्णांमध्ये: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर हे जे वैदिक समाजात 4 वर्ण होते, ओके, त्या वेगळ्या वेगळ्या वर्णांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी लोक आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्यामुळे ते काही कार्य करतात. ओके. आणि त्या कार्यामुळे ते समाजामध्ये एक प्रकारचं एक रोल, एक भूमिका करतात ती लोक. कृष्ण बोलतोय की हे जे काही प्रकारचं सामर्थ्य आहे ते माझ्याकडनं येतं. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता, कोणतीही गोष्ट आपण शिवाय आपण करू नाही शकणार. आपण ती नॉर्मल सोशल ऍक्टिव्हिटी असो, किंवा प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी असो, किंवा पर्सनल ऍक्टिव्हिटी असो, ह्या सगळ्या ज्या क्षमता ज्या आहेत त्याचा ओरिजिन, त्याचा सोर्स जो आहे तो कृष्ण आहे. आता आपण जस्ट एक प्रश्न घेऊया आपण. ओके. तर हे सगळं कृष्ण का सांगतोय, तुम्हाला काय वाटतं? कोण सांगेल? मला मगाशी जे सुहास प्रभूजींनी सांगितलं की आपण बेसिकली शरीर नसून आपण आत्मा आहोत, ओरिजिन आपल्याला कळण्याकरता, आणि जे भगवान कृष्णांनी सांगितले मी परम सत्य आहे, तर कधी कधी पटकन असं समोरच्या व्यक्तीला पटलं नाही, तर ते अजून विथ एक्झाम्पल देऊन अजून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून आपल्याला ते समजवण्याकरता
हेल्प केलेली आहे कृष्ण भगवानांनी असं मला वाटतं प्रभूजी. बरं, पण मग हेच एक्झाम्पल का? नाही, अजून भरपूर तसे एक्झाम्पल असतील माझ्या मते. पण जे बेसिकली आता पृथ्वीवर किंवा सृष्टी ब्रह्मांड पृथ्वीला अ, म्हणजे चालवण्याकरताच्या किंवा मनुष्याला मी म्हणेल किंवा जीवांना मी म्हणेल, सॉरी मनुष्याला पण नाही पण जीवांना ज्या गोष्टीची गरज असते हा, त्या गोष्टी या प्राथमिक म्हणजे बरोबर, गरजा बरोबर, करेक्ट. आहेत ह्या आपल्या. अशा गोष्टी आहेत ज्याच्याशिवाय आपण काहीही आपलं कार्य संभव नाहीये. मिनिंग ह्या अशा गोष्टी आहेत ज्यांच्याशी आपला संबंध दररोज प्रत्येक क्षणाला येतो. इमॅजिन करा आपल्या बॉडीमधली सगळी हीट निघून गेली. इमॅजिन करा आपल्याला श्वास घेणं पण जमलं नाही. इमॅजिन करा ऐकू येणं बंद झालं नाही, पाणी नाही पिऊ शकत आपण, प्रकाश मिळत नाहीये आपल्याला. या अशा गोष्टी आहेत ज्याच्याशिवाय आपला एक क्षण सुद्धा आपला आपण जगू शकत नाही. त्यामुळे कृष्ण हे सांगतोय की तुमचं संपूर्ण आयुष्य, एव्हरीथिंग इन युअर लाईफ इज डिपेंडंट ऑन मी. हे कळणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा मूर्ख लोक बोलतात ना की देव अस्तित्वात नाही किंवा मी इंडिपेंडंट आहे, आय एम अ सेल्फ मेड पर्सन वगैरे असे स्टेटमेंट्स मारतात ना, ते संपूर्णपणे अज्ञानामुळे मारलेले स्टेटमेंट्स आहेत. तर हे एकही गोष्ट आपण कृष्णाशिवाय करू शकणार नाही आपण. त्यामुळे हे कळणं आवश्यक आहे आणि ते नीट छानपणे कळावं, इमॅजिन करता यावं, अंडरस्टँड करता यावं, म्हणून तो इथे एक्झाम्पल्स देतोय. आणि एक्झाम्पल सुद्धा ते देतोय तो जे आपण डेली लाईफमध्ये आपण एक्सपिरियन्स करतो आपण. हम्म. प्रत्येक गोष्टीची उपस्थिती जी आहे ती आपल्या अनुभवातनं येते ना आपल्याला. पाणी असो, प्रकाश असो, ध्वनी असो, आपलं सामर्थ्य असो, कोणतंही असो. तर त्यामुळे आपल्याला कळू शकतं की जेव्हा आपण बोलतो कृष्ण सगळ्याचा स्रोत आहे म्हणजे एक्झॅक्टली काय ते आपल्याला समजू शकतं. आता फक्त हे जे ट्रान्सलेशन जे आहे ह्या श्लोकाचं मी वाचलं असतं आणि आपण पुढे गेलो असतो तर आपल्याला ते तेवढं नीट समजलं नसतं. ते संपूर्ण जी शक्ती आहे ह्या मागे, कोणतीही गोष्ट जी घडते किंवा घडवली जाते त्यात तिची शक्ती आहे, ती ऊर्जा जी आहे ही कृष्णाकडनं येते आपल्याला. ह्यामुळे आपल्याला कृष्णाच्या ह्या स्वरूपाचा प्रॉपरली बोध होऊ शकतो की तो नुसतं एका ठिकाणी बसलाय आणि कंट्रोल करतोय असं नाही आहे. तो तो सगळीकडे पसरलेला आहे. तो 10व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकामध्ये तो बोलतो एकांशेन स्थितो जगत. खूप मोठा आणि खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. माझ्या एका अंशाने मी संपूर्ण जगामध्ये स्थित आहे म्हणून. कोणत्या शास्त्रामध्ये, कोणत्या शास्त्रामध्ये, कोणत्या देवी देवतेच्या ग्रंथामध्ये, चरित्रामध्ये असं वाक्य लिहिलंय शोधून काढा. आणि जर का तुम्हाला मिळालं नाही तर तुम्हाला कळेल की भगवद्गीता मध्ये जे कृष्ण बोलतोय तर कृष्ण काय लेवलचा आहे ते आपल्याला कळू शकतं. तो ह्या भौतिक आध्यात्मिक जगताच्याही पलीकडे आहे. तो त्याचा क्रिएटर आहे आणि संपूर्णपणे त्याच्यामुळे शक्य आहे. हरे इवन कृष्ण. 6व्या श्लोकामध्ये पण कृष्ण भगवान त्यांनी हे म्हटलेलं आहे, राईट प्रभूजी? तुम्ही सांगितलं बरोबर, होतं की माझ्या एकच चेतनामध्ये सगळ्या चेतना प्रज्वलित करायची सामर्थ्य आहे बेसिकली. बरोबर, बरोबर. दोन्ही प्रकृती, परा आणि अपरा प्रकृती फक्त कृष्णामुळे शक्य आहे. ती ती आहे, जिवंत आहे, अस्तित्वात आहे ती. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे? नाही तर 9वा श्लोक बघूया आपण. पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. अनुवाद. हरे कृष्ण. हरे. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे.
सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता कृष्ण कंटिन्यू करतोय. तर 8व्या श्लोकामध्ये त्यांनी 5 उदाहरणं दिलेली, इथे तो 4 उदाहरणं देतोय तो. ओके. संपूर्ण ब्रह्मांड, भौतिक जगत जे काय आहे ते ते त्याच्यामुळे कसं व्यापलं गेलेलं आहे, सर्व गोष्टींचा सार तो कसा आहे, हे तो ह्या उदाहरणांद्वारे समजवतोय आपल्याला. ठीक आहे. आता इकडे ही जी 4 उदाहरणं देतो ते आपण ती बघून घेऊया. तर पृथ्वीचा मूळ सुगंध. ओके. पृथ्वीमध्ये सुगंध आहे हे आपल्याला समजणंच थोडं डिफिकल्ट आहे ना. माती घेतल्यावरती मातीला कुठे वास येतो. हं. पण त्याच्यामध्ये जर मातीमध्ये जर सुगंध नसता तर एक ओके ठीक आहे, मी हे बोलीन, मी पुढे जेव्हा जाऊ तेव्हा आपण बोलू. ठीक आहे. आगीमध्ये उष्णता ती सगळे एक्सपिरियन्स करतो आपण. हा बोट घातल्यावरती भाजतं आपलं आगीमध्ये. हा. सगळ्या प्राण्यांमध्ये जीव आहे. जिवंत शरीर आणि मृत शरीरामधला काय डिफरन्स आहे ते पण आपण समजतो. त्यामुळे आपल्याला कळतं की जीव त्या मृत शरीरामध्ये नाहीये. त्यामुळे जीवाचं महत्व कळतं. तपस्वी जे असतात त्यांच्यामध्ये जे तप करल्यामुळे एक तेज येतं, एक सामर्थ्य वाढतं त्यांचं. ते तप जे बोलतो ते पण तो मीच आहे. कृष्ण ही उदाहरणं जी देतोय त्याच्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याची उपस्थिती, त्याचा जो प्रभाव आहे, त्याची शक्ती आहे, हे दर्शवतात. आणि सगळे जे ह्याच्या मागे जी सूत्र आहे, प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपल्सचा तो एक फंडामेंटल आहे, फाउंडेशन आहे तो त्याचा. हम्म. ते तो इकडे सांगतोय. यामुळे काय होतंय, आपलं कृष्णाबद्दलचं ज्ञान वाढतंय. ओके. आणि कृष्णाला स्मरण करणं आपल्याला सोपं जातं. दररोज तुम्ही पाणी पिता. हा. एक नाही 5 वेळा 10 वेळा पाणी पितो आपण. दररोज आपण हीट घेतो आपल्या बॉडीमध्ये. दररोज आपण जेवतो. दररोज आपण सूर्याचा प्रकाश बघतो. त्या प्रत्येक क्षणाला जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो त्यावेळी आपण कृष्णाला एक्सपिरियन्स करू शकतो, कृष्णाचं स्मरण करू शकतो आपण तेव्हा. आणि असं स्मरण केल्याने आपली भक्ती कृष्णापर्यंत वाढू शकते. ओके. कृष्णापर्यंत जायला पोचायला आपला एक छान मार्ग आपला निर्माण होतो आपल्याला. आणि मग कृष्णाची महानता आपल्याला कळायला चालू होते. आणि मग जेव्हा कृष्ण अशा ज्या लीला करतो ना, त्या लीलांकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला आपल्याला जमतं आपल्याला. आतापर्यंत कृष्णाच्या कोणत्या लीला आपल्याला अशा अलौकिक अशा वाटतात की बाबा त्यांनी बऱ्याच असुरांना मारलं किंवा युद्धामध्ये पांडवांना मदत केली किंवा भगवद्गीता सांगितली. बरं. आता जर का आपण कृष्णाच्या रासलीलेबद्दल जर बोलायला आपण चालू केलं तर तुमच्या मनात 4 प्रश्न येतील ना, की अरे काय हे काय देव असा नाचतो का कधी? आणि एवढ्या वेगळ्या वेगळ्या मुलींबरोबर बायकांबरोबर कसा नाचतो हा हा कसा देव झाला का? हे असे जे क्षुल्लक आणि चुकीचे प्रश्न जे मनात उत्पन्न होऊ शकतात ना, ते तेव्हाच उत्पन्न होतात जेव्हा आपण कृष्ण हे काय आहे हे समजू शकत नाही आपण. आणि कृष्णाला व्यवस्थित समजल्यावरती असे फालतू प्रश्न मनात कधी येणारच नाहीत आपल्याला तेव्हा कळेल की कृष्णाची लेवल काय आहे आणि आपण त्याला कोणत्या लेवलला खेचतोय खालती, ते आपल्याला कळू शकतं. तर आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी मेन सांगायचं काय आहे त्याला, की ही जी त्याची उपस्थिती आहे, त्याचा जो प्रभाव आहे हे वेगळ्या वेगळ्या उदाहरणांद्वारे, तर तो आपल्याला हे दाखवतोय की निसर्ग असो, ऊर्जा असो, जीवन असो किंवा आध्यात्मिक तपश्चर्या असो, कोणत्याही गोष्टीमध्ये त्याची एनर्जी, त्याचा प्रभाव, त्याचं अस्तित्व हे कसं सामावलेलं आहे. ते कृष्णाशिवाय कोणत्याही गोष्टीचं अस्तित्व शक्य नाही. हम्म. आणि प्रिन्सिपल लेवलला 6व्या श्लोकात पण आपल्याला त्यांनी सांगितलं की जी पण गोष्ट आपण बघतो आणि एक्सपिरियन्स करतो त्याला, किंवा जी आहे हे आपल्याला माहीत आहे किंवा अस्तित्वात आहे कोणती गोष्ट, ती परा आणि अपरा प्रकृतीच्या अंडर येते.
अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी ह्याच्या बाहेर आहे, ह्या दोघांच्या प्रकृतीच्या बाहेर आहे म्हणून. आणि तो बोलतो की ह्या दोन्ही प्रकृतींचा स्रोत पण मी आहे, त्याचा मेंटेनर पण मी आहे, त्याचा डिस्ट्रॉयर पण मीच आहे. ठीक आहे. तर हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी कृष्णाचं अस्तित्व सगळ्या गोष्टींमध्ये आहे आपल्याला कळू शकतं. आणि अगदी साध्यातल्या साध्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टींमध्ये सुद्धा तो प्रकट आहे तो. ओके. खरं तर म्हणजे पृथ्वीमध्ये जो गंध आहे तो तर आपल्याला फीलच होत नाही, तरी सुद्धा त्याच्यात गंध आहे हे आपल्याला शास्त्र सांगतं. आणि त्या गंध म्हणजे कृष्ण आहे, कृष्ण आता स्वतः सांगतोय आपल्याला. तर पृथ्वीचा मूळ सुगंध तो आहे. तर मी हे आता डिटेलमध्ये बोलत नाही, कारण ह्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये बोलणारच आहोत. हा. तेजश्चास्मी विभाव असो, म्हणजे जी अग्नी आहे, अग्नी म्हणजे जे एक तेज आहे, जी उष्णता आहे, जे प्रकाश आहे, ओके, ते कृष्ण आहे तो. अग्नीमध्ये हे जे उष्णता असते त्याच्यामध्ये एक जाळण्याची शक्ती असते. ती शक्ती अ, अ, म्हणजे त्या शक्तीमुळे अग्नी भस्म करू शकतो गोष्टी. ती जी क्षमता जी आहे ही कृष्णाची ऊर्जा आहे. हं? त्यामुळे अग्नी निर्माण पण करतं गोष्टी, जसं पंचमहाभूतांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या गोष्टी जेव्हा मिक्स होतात त्यावेळी वेगळ्या वेगळ्या गोष्टी क्रिएट होतात त्यातनं. त्यामुळे अग्नी निर्माण करण्याच्या प्रोसेसमध्ये पण हेल्पफुल आहे आणि अग्नी नाश करण्याच्या प्रोसेसमध्ये पण हेल्पफुल आहे. आणि कृष्ण बोलतो ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत हे माझ्याकडनं येत आहे. हे सगळं कृष्णाच्या कंट्रोलच्या खाली आहे, कंट्रोलमध्ये आहे ते. जीवनम सर्वभूतेषु, हे सगळे जीवात्मे जे आहेत त्याच्यामध्ये जे जीवन आहे ते माझ्यामुळे आहे. आज आत्मा सुद्धा बोलतो ना, आत्मा शरीरात आहे म्हणून ते शरीर जगलंय. पण खरं आत्मा कशामुळे तिकडे आहे, आत्मा कोणामुळे तिकडे आहे? हा? आणि तो आत्मा जे तिकडे आहे, आत्मा स्वतःमुळे तो सगळं करू शकेल का, शरीराचं पालन पोषण वगैरे? ओके. तर हे सगळं प्राणी मात्र जे कोणी आहेत, मनुष्य वगैरे, सगळ्यांमध्ये जो आत्मा आहे त्या प्रत्येक आत्म्याचं सस्टेनन्स, मेंटेनन्स हे पण कृष्णामुळे शक्य आहे. आणि तपश्चास्मी तपस्विषु, वेगळे वेगळे जे ऋषी मुनी तप वगैरे करतात, त्या तपमध्ये त्या साधनेमुळे त्यांना जे सामर्थ्य मिळतं, त्या ते जे तप जे आहे ते सुद्धा कृष्ण आहे. तर आपण एक एक बघून घेऊया. तर ह्याचा अर्थ काय आहे, तो पुण्यो गंध पृथिव्यामचं. तर आपण बोललो ना की सांख्य तत्वज्ञानानुसार जर आपण बघितलं तर प्रत्येक घटकामागे एक तत्व असतं. एका एका विशिष्ट इंद्रिय जे असतात त्याचा संबंध असतो. ओके. जसं पाण्यामध्ये चव आधी कृष्ण बोलला, इथे कृष्ण आता पृथ्वीमध्ये गंध बोललाय तो. आणि पृथ्वीतला जो गंध आहे, भली आपल्याला तो दिसत नसला, समजत नसला वगैरे, तरी पण पृथ्वी बाकीच्या गोष्टींमध्ये गंध निर्माण करू शकतो. ठीक आहे. आणि हा जो हा जो गंध आहे, ओके, ते कृष्ण काय सांगतोय की ह्याच्यामुळे अ, बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये गंध येतो, सुगंध येतो. ओके. आणि आपण एक छोटासा एक्झाम्पल घेऊ, जे मगाशी मी द्यायचा प्रयत्न करत होतो, की एक अ, गुलाब जे असतं, ते गुलाबाची जी बी असते, हा, ती त्या बीमुळे म्हणजे झाड निर्माण होतं. ती बीज जी असते ती स्वतः गंधहीन असते, त्याला गंध नसतो. त्या बीमुळे आपण त्याचं ग्रोथ व्हावी म्हणून आपण त्याला पाणी वगैरे घालतो. ते पाणी सुद्धा गंध नसतो पाण्यामध्ये. आपण ते बघितलं ना क्रिएशनच्या फिलॉसॉफीमध्ये, पाण्यानंतर पृथ्वीचं निर्माण होतं, पृथ्वीमध्ये गंध आहे, पाण्यामध्ये ते नाहीये म्हणून. तर पाण्यामध्ये गंध नाही, बियाणामध्ये गंध नाहीये, तरी सुद्धा जे गुलाब त्यातनं येतं ते सुगंधी असतं. तर तो गंध कुठून आला तो? हं? नंतर वेगळ्या वेगळ्या प्रकार, म्हणजे वनस्पती असो किंवा बाकीची फुलं असो, झाडं असो, किंवा आपण मनुष्य, आपलं शरीर जे असतं त्या शरीरामध्ये सुद्धा गंध असतो.
त्या गंधन म्हणजे आपल्याला ते भलेही दिसत नसलात, पण आपण एखाद्या कुत्र्याचं वागणं आपण बघतो ना, की तो आपल्या मालकाला ओळखतो, तो गंधावरनच ओळखतो, त्याच्या शरीरावरनं, त्या शरीरातनं येणाऱ्या गंधामुळे. तर हा जो गंध आहे, ही एक पृथ्वीची देणगी आहे. आणि ही देणगी देण्याकरता पृथ्वीकडे ओरिजिनली सामान कुठून आलंय, तर ते कृष्णाकडनं आलेलं आहे. तेजश्चास्मी विभावसो, म्हणजे आगीमध्ये जी हीट आहे, उष्णता आहे, ती मी आहे, हे कृष्ण सांगतोय. तर आगीला आपण दोन प्रकारे ओळखतो. आता एखाद्या ठिकाणी आग लागली आहे हे आपल्याला कसं कळतं? तर तिकडनं खूप प्रकाश आलेला असतो, किंवा काही तिकडनं जळणं चालू झाले, जळल्या असतात गोष्टी तिकडनं. बरोबर? म्हणजे आगीचे हे दोन ओळखण्याचे प्रकार झालेत. पण लेट से फॉर एक्झाम्पल, आपल्या घरी आपल्याला प्रकाश हवा आहे, तर आपण आग लावतो का? नाही. कारण भलेही दोन्ही गोष्टी करतं आग, पण आगीला मूळ कारण जे आहे, ज्याच्याकरता आपण त्याचा वापर करतो, हे हीट करता करतो. हं? त्याच्यामध्ये जी उष्णता असते, त्या उष्णतेमुळे तो बाकीच्या गोष्टींना जाळू शकतो. तर ती आगीचा प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक उष्णता आहे. आणि कृष्ण इथे बोलतोय की ते उष्णता माझ्याकडनं येते. तर आग नसली तर काय होईल? हं? आपल्या जीवनासाठी आग किती आवश्यक आहे. उष्णता प्रदान करते, अन्न शिजवते, आपल्याला बाकीच्या गोष्टींपासून संरक्षण देते. हा. आणि ही जी ऊर्जा, ओके, ह्या बाकीच्या त्या ऊर्जेपासनं ज्या गोष्टी बनतात, निर्माण ज्या गोष्टी होतात, ती ऊर्जा कृष्णाकडनं येते ती. आणि आपण अजून एक गोष्ट बघून घेऊ शकतो आपण, की आपण यज्ञ करतो, होम हवन करतो ना, ते होम हवन करताना आपण वेगळ्या वेगळ्या देवी देवतांना आपण काही गोष्टी अर्पण करतो. तर ती सुद्धा आपण आगीच्या माध्यमातून करतो. होम हवनामध्ये आपण गोष्टी घालतो, आपण अर्पण करतो, आणि त्या गोष्टी नंतर आगीच्या माध्यमातून बाकी सर्व देवी देवतांपर्यंत पोहोचतात. ओके. आणि त्यानंतर मग त्या देवी देवतांना मिळतात, मग ते सॅटिस्फाय होतात, आणि मग ते लोकांना कर्मकांडाच्या दृष्टीने ते लोकांना त्यांच्या इच्छित गोष्टी अ, देतात त्यांना. तर ही आग इकडे पण इम्पॉर्टंट आहे. नंतर आगीची प्रक्रिया शुद्धीकरण पण करते. हा. आपण बोलतो ना की एका अग्नीतनं हा प्रवास त्यांनी केला. तर ती अग्नी म्हणजे ती भली मेटाफॉरिकल असली तरी सुद्धा आपण फिजिकली जरी बघितलं, तर जेव्हा शरीरातनं आत्मा निघून जातो, त्यावेळी त्या शरीराला जाळणं इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिस्ट्रक्शन. ओके. तीन वेगळे वेगळे प्रकार आहेत, आणि भागवतम मध्ये आपल्याला ते सांगितलं आहे की कोणता चांगला आहे आणि कोणता नाही ते. तर जेव्हा शरीराचा नाश करायचा असतो, त्यावेळी काही लोक त्यांना जमिनीच्या खाली घालतात. हा. काही लोक त्यांना म्हणजे आगीत भस्म करतात. काही लोक त्यांना अजून वेगळ्या प्रकारे करतात. तर ज्या शरीरामध्ये छोटे छोटे जीवजंतू असतात, ओके, ते जीवजंतू नंतर अजून जमिनीमध्ये किंवा इतर ठिकाणी पसरू नये, आणि बाकी तिकडे रोगराई पसरू नये, म्हणून आगीद्वारे त्यांना जाळणं इज द बेस्ट मेकॅनिझम. आपल्याला शास्त्र शिकवतं हे. तर त्याच्याकरता पण आगीची गरज पडते. आणि अजून एक गोष्ट आहे, आपण 15व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये बघू आपण. कृष्ण तिकडे बोलतो, अहम वैश्वानरो भूत्वा. तर पोटामध्ये आपल्या एक प्रकारची उष्णता असते, आग म्हणू शकतो आपण. ओके. आपण बोलतो ना पोटामध्ये आगीचा डोंब उसळलाय म्हणून. ते का? तर भयानक भूक लागलेली असते. तर ती जी हीट असते बॉडीमध्ये, ती पोटामध्ये, त्याच्यामुळे आपलं पचन होतं. तो कृष्ण बोलतो त्या आगीचं नाव आहे वैश्वानर. कृष्ण बोलतो ते वैश्वानर मी आहे, अहम वैश्वानरो भूतवा. सगळ्या जीवांमध्ये, भूत जीवांमध्ये जी आग आहे, जिचं नाव वैश्वानर आहे, ती मी आहे.
त्याच्यामुळे अन्नाची जी डिकॉम्पोजिशन होतं वेगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे, ते त्याच्यामुळे होतं. त्याचे पचन जे होतं ते त्याच्यामुळे होतं. नंतर जीवनम सर्वभूतेषु. ओके. तर आपल्याला आता हे काही नवीन सांगायची गरज नाही. आपण जे अस्तित्वात आहोत ते आपल्या शरीरामध्ये जीवन आहे म्हणून आपण बोलू शकतो जिवंत आहोत आता. ओके. कृष्ण बोलतोय की ते जीवन मी आहे म्हणून. ओके. आत्मा हा जीवनाचा सार आहे, तो पण कृष्णाचीच ऊर्जा आहे. जीवनाचं सगळं मूळ आणि पालन जे केलं जातं, ज्या गोष्टी, त्या त्याचं जे अस्तित्व आहे किंवा त्याच्याद्वारे जे कार्य घडतं वगैरे, कृष्ण बोलतोय ते मी आहे म्हणून. तर जीवनाचं जे वेगळ्या वेगळ्या प्रकारे जन्म होतात ना, शुक्राणू, अंडाणू म्हणतात वगैरे, नंतर परस्पिरेशन थ्रू जन्म होतो वगैरे, सीड थ्रू जन्म होतो वगैरे, वेगळ्या वेगळ्या गोष्टीद्वारे जन्म होतो. तर ही सगळी जी काही अरेंजमेंट आहे ते पूर्ण, हे एक कृष्णाची कंप्लीट डिझाईन आहे ते. आणि अंडर कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे ते. हे जे आपलं जन्मापासून मृत्यूपर्यंत हे एक जी आपली जर्नी आहे, ती जेव्हा आत्मा ह्या शरीरातनं निघून जातो बाहेर, ते आपल्याला डोळ्यांना असं दिसतं की ते हा आता शरीर खराब झालंय, काहीतरी गोष्ट बिघडली आहे म्हणून तो व्यक्ती मेला. पण तो तसं नाहीये. तो मृत्यू पावतो तेव्हाच पावतो जेव्हा आत्मा त्या शरीरातनं निघतो. आणि आत्मा शरीरातून निघण्यामागे कारण कोण आहे? तर कृष्णाची इच्छा. हा. तर हे जे मृत्यू, जन्म वगैरे जे आहे, हे कृष्णाच्या इच्छेच्या पलीकडे नाहीये. तसं जर असतं तर मग लोकांनी सांगितलं असतं ना की प्रत्येकाला अंबानी किंवा बिल गेट्स किंवा जेफ बिझो वगैरे ह्यांच्या घरी जन्माला यायचंय म्हणून प्रत्येकाने तेच मागितलं असतं. पण ते त्या आपल्या ह्याच्यामध्ये नाहीये, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. हरे कृष्ण. आणि ह्या संपूर्ण जे जीवनाचं जे पालन करणं आहे, हे कृष्ण करत असतो आपलं. मी स्किप करतो, आपण बोललो ह्याबद्दल. ओके. आत्मा आत्म्याबद्दल बऱ्याच ठिकाणी कृष्णाने सांगितलेलं आहे की सगळ्या प्राण्यांचा सोर्स जो आहे तो आहे. 7व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात बघितलं. नंतर 10व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात पण तो बोलतो, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. नंतर 15व्या अध्यायात 7व्या श्लोकात बोलतो, ममैवांशो जीव लोके, माझे अंश आहेत, हे सगळे जीव आहेत वगैरे. तर कृष्ण हा परमात्मा आहे, प्रत्येक जीवाच्या प्राण्याच्या आत स्थित आहे. त्याला म्हणजे विचार करायला लावणं, त्याला बुद्धी देणं, त्याला त्याच्या डिसिजन्सना ओके बोलणं, नंतर सगळ्या प्रकारचे अनुभव त्याला देणं वगैरे, हे सगळं काम कृष्ण करत असतो. त्यामुळे काय होतं, जो भक्त असतो तो कृष्णाला संपूर्ण गोष्टीचा करता, जीवची संपूर्ण सृष्टी आहे, त्या सृष्टीचं जीवन कृष्ण आहे हे मानतो तो. त्यामुळे आणि हे समजून घेतल्यानंतर आपल्याला एक अ, कृष्णापडे कृष्णापर्यंत पोहोचण्याचा आणि कृष्णाचा आपल्या जीवनात असलेला रोल जो आहे हे समजतं. त्यामुळे आपल्याला प्रति भक्ती करायला ती अजून सोपी पडते. आणि उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला कळतं त्या भक्तीचं. आणि त्यामुळे प्रत्येक श्वास, प्रत्येक आपल्या हृदयातली जी धडक असते, प्रत्येक हालचाल आहे, ही कृष्णाची एक देणगी आहे, हे आपण समजू शकतो आपण त्यातनं. आणि लास्टली, तपश्चास्मी तपस्वीषु. आता तपस्वी हे पण मनुष्यच आहेत, पण इकडे त्यांचं स्पेशल मेन्शन कृष्णाने का केलंय? जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की जीवनम सर्वभूतेषु, म्हणजे प्रत्येक जो जीवात्मा आहे त्याच्यामागे जो आत्मा आहे, त्याचं जे जीवन जे आहे ते माझ्यामुळे आहे, हे सांगितल्यावरती हे पण समजू शकतो ना की तपस्वी हे पण मनुष्यच आहेत, तर त्यांच्या मागचं जीवन सुद्धा कृष्ण आहे, हे समजू शकतं आपल्याला. पण तरी सुद्धा तो इथे स्पेसिफिकली मेन्शन करतोय, कारण तप करायला एक वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य, वेगळ्या प्रकारचं बळ लागतं.
डिटर्मिनेशन लागते एक चांगली. ओके. ती तपस्या केल्यावरती जी 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 साधना जी असते, ती जी प्रोसेस जी असते, ते केल्यावरती जे प्राप्त होतं ते पण कृष्णाच्या मदतीनेच प्राप्त होतं. आपल्याला वाटतं की सो अँड सो योगी, सो अँड सो साधू किंवा किती चांगले आहेत वगैरे, किती कोणत्या हाय लेवलचे आहेत. नो डाऊट त्यांचे एफर्ट्स त्यांच्या मागे ते आहेतच आहेत. पण ते कोणामुळे पॉसिबल झालंय हे सुद्धा आपल्याला समजणं इम्पॉर्टंट आहे ते. तर कृष्णाच्या मदतीशिवाय, कृष्णाच्या ऊर्जेशिवाय आपण इवन साधा कष्ट पण सहन करू शकत नाही आपण. ओके. हे जे तपस्वी असतात त्यांचा जो मार्ग असतो तो काही सोपा नसतो, खूप खडतर मार्ग असतो. कमी जेवणं, कमी पाणी पिणं, कमी श्वास घेणं, कंटिन्युअस मेडिटेशन करणं वगैरे, हे जे सगळं ती लोक करतात ते करणं पण पॉसिबल कृष्णामुळे होतं. हरे कृष्णा. तर आता आपण हे सगळं का शिकलो आपण, तर ह्याद्वारे आपण कृष्णाला ओळखू शकतो. कृष्णाचा रोल आपल्या जीवनामध्ये, सगळ्या सृष्टीमध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपण ओळखू शकतो. आणि कृष्णा प्रती आपण भक्ती आपली वाढू शकते. आपण भक्ती करू शकतो कृष्णाकडे. हे समजण्याकरता कृष्ण हे सगळं आपल्याला सांगतोय. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे? प्रभू एक प्रश्न होता. हं, जस्ट तुम्ही ते आता सांगितलं अग्नी आपण बेस्ट जे आहे, तर आपले जे संत असतात त्यांची आपण समाधी ठेवतो. तर बरोबर. फक्त तो एक प्रश्न मनात आला की त्याच्या मागे कारण काय मग? तर आपण त्यांची समाधी ठेवतो हे बरोबर नाहीये. कारण समाधी हे ते स्वतः घेतात, ज्याच्यामध्ये एस्पेशली जर का तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतलं तर तुकाराम महाराजांना घेऊन जायला विष्णूंनी वाहन पाठवलेलं. तर असे भरपूर कमी उदाहरणं आहेत जे स्वतःच्या भौतिक शरीरासकट त्यांनी पृथ्वी सोडलेली आहे. ठीक आहे. तर ते जेव्हा हे समाधी घेतात आणि त्यांचं शरीर ते तिकडे राहतं, तर मला ह्याबद्दल तेवढं नॉलेज नाही आहे सांगायला की त्यांचं शरीराचं पुढे काय केलं जातं. त्यामुळे मी त्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकणार मी. पण गंमत कशी आहे की ती जी लेवल जी असते ना, त्याच्यामुळे हे शरीर पण पूर्णपणे प्युरिफाय होऊन जातं. पण तरी सुद्धा मी म्हणजे हे नाही तुम्हाला उत्तर देऊ शकणार की त्यांचं शरीर नंतर मग त्याच्यावरती क्रियाकर्म केलं जातं का नाही जात आणि ते शरीराचं पुढे काय होतं हे मला माहित नाही. मी सांगू शकणार नाही त्याबद्दल. हरे कृष्ण. ओके प्रभू, हरे कृष्ण. सुजाता माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. गणपती. प्रभूजी, म्हणजे प्रश्न होता, जसं की आता भगवंतांनी ते सांगितले, सर्व तपस्व्यांचे तप मी आहे. मग आता जे आपण पाहतो म्हणजे हिमालयामध्ये वगैरे जे तपस्वी तप करत असतात, मग त्या लोकांना प्रभूजी समजत नाही का की भगवंतावर म्हणजे ते आता भोलेबाबाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करतात त्याच्यावरती, किंवा मग त्यांना असं म्हणजे समजत नाही का की कृष्णावरतीच आपण ध्यान असं करायला पाहिजे, किंवा कोणी कोणी आपल्या म्हणजे हृदयामध्ये परमात्मा आहे, त्या हृदयामध्ये म्हणजे कोणी कोणी ध्यान लावून बसतं. मग असं मग ह्या लोकांना मग असं म्हणजे डायरेक्शन नाही भेटत का प्रभूजी? नाही, भेटतं, डायरेक्शन मिळतं त्यांना. डायरेक्शन देणारा पण कृष्ण स्वतःच असतो. आपण 6व्या अध्यायामध्ये 27, 28, 29 आणि 30व्या श्लोकामध्ये आपण बघितलेलं की प्रत्येक व्यक्तीची एक आध्यात्मिक पातळी असते. त्या पातळीनुसार तो कार्य करतो, त्या पातळीनुसार तो तप करतो, त्या पातळीनुसार तो विचार करतो वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. तर जशी जशी अ, तो ते प्रयत्न करत राहतो, जशी जशी तो तप करत राहतो, मेडिटेशन वगैरे करतो किंवा जे काही कार्य करतो, तशी तशी त्याची लेवल हळूहळू वाढत जाते. ओके. 5वीची परीक्षा पास झाल्यानंतर मुलगा 6वीत जातो, 6वीची पास केल्यानंतर 7वीत जातो, असं करत करत तो एक 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 इयत्ता वरती जात जातो. हं? आणि नंतर मग तो ग्रॅज्युएट होतो, पोस्ट ग्रॅज्युएट होतो, मास्टर्स होतं. हा पण प्रकार सेमच आहे.
तर जसं जसं त्याचं तप वाढत जातं तसं परमात्मा आत्मा त्याला अजून बुद्धी देतो की अजून तू काय करायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर साधं एक उदाहरण द्यायचं झालं तर ओम ह्या शब्दाचा लोक भरपूर उच्चार करतात आणि त्याचं चॅन्टिंग करतात. ओके. तर कृष्णाने काय केलंय तुम्हाला आता अजून तुम्हाला मे बी जाणवलं नसेल, पण 6व्या अध्यायाच्या एंडला अर्जुन काय बोलला की त्या व्यक्तीचं काय होतं जो संपूर्ण अचीव करू शकत नाही, आणि कृष्ण त्याबद्दल सांगतो आणि भक्तियोगामध्ये येतो. पण कृष्णानी त्या व्यक्तीचं पुढे काय होतं, जर का तो सक्सेसफुल झाला तर पुढे काय होतं हे नाही सांगितलेलं अजून त्यांनी. हा विचार करा जरा. तर त्याची लिंक कृष्ण 8व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकात देतो तिकडे आपल्याला. तो बोलतो ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन. म्हणजे ओम हे अक्षर चॅन्ट करून जो ब्रह्माची प्राप्ती करतो, ब्रह्मा म्हणजे व्यक्ती ब्रह्मा नाही, अध्यात्म ब्रह्मा. ओके. तो माझ्यापर्यंत तेव्हाच येऊ शकतो जेव्हा व्याहरण माम अनुस्मरण, मला स्मरून जो चॅन्टिंग करतो तोच व्यक्ती पुढे येतो. तर आता इकडे आपल्याला जाणवू शकतं की ही जी व्यक्ती मेडिटेशन करायला बसलेली आहे त्याला परमात्मा आत्मा गायडन्स देत राहतो आणि त्याची लेवल तो हळूहळू वाढवतो, आणि ॲट अ सर्टन स्टेज त्याला जाणवतं की परमात्म्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. परमात्म्यावरती कॉन्सन्ट्रेट करता करता नंतर कृष्ण 6व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात बोलतो योमाम पश्यती सर्वत्र सर्वं च मयी पश्यती. तो अशा स्टेजला येतो जेव्हा कृष्णाला तो सगळीकडे आणि सगळ्यांना कृष्णामध्ये आणि कृष्णाला सगळ्यामध्ये हे तो बघायला चालू करतो तो. आणि तशी त्याचं ग्रॅज्युएशन होतं राहतं. आणि कृष्ण तेच बोलते की जी व्यक्ती ओम बोलते आणि माझं स्मरण करते ती फायनली माझ्यापर्यंत पोचते. त्यामुळे काय आहे की आपल्याला भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावरती 100% विश्वास असला पाहिजे. मग आपल्याला हे डाऊट्स ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जातात. दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये कृष्ण काय बोललाय, नेहाभिक्रम नाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. ह्या मार्गावरती चालताना तुम्ही फक्त एक जरी पाऊल पुढे टाकलं तरी सुद्धा तुमचं सगळ्यात ग्रेटेस्ट जो डेंजर आहे त्यापासून मी संरक्षण करीन. ओके. आणि काय होतंय की प्र आध्यात्मिक मार्गावरती चालताना प्रत्येक पाऊल जो आपण पुढे टाकतो ते कृष्णाच्या प्रोटेक्शन मध्येच आपण चालत राहतो. त्यामुळे काही मुलं फक्त 100पैकी 20 मार्कच मिळवण्याची त्यांची लेवल असेल, काहींना 50 मिळतील, काहींना 80, काहींना 100 मिळतील. पण ह्याचा अर्थ नाहीये की आध्यात्मिक मार्गावरती चालणं म्हणजे एखादी गोष्ट जर अचीव नाही झाली तर तो मार्ग चुकीचा आहे म्हणून. तो मार्ग कृष्ण जर चुकीचा असेल तर गायडन्स देण्याचं काम पण तोच करतो. त्यामुळे ॲटलिस्ट कम्पेअर्ड टू द लोअर लेवल दॅट प्रोसेस इज बेटर म्हणून कृष्ण त्यांना एनकरेज करत राहतो. तर ज्यांना पण एखाद्या म्हणजे शंकराचं ध्यान करायचं तर कृष्ण त्यांना थांबवत नाही त्यापासनं. चांगली गोष्ट आहे, करा. त्यानंतर तो अजून गायडन्स देत राहतो की ह्यापुढेही काही आहे, ह्यापुढेही काही आहे. जोपर्यंत ती व्यक्ती कृष्णापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कृष्ण त्याला कंटिन्युअस गायडन्स देत राहतो की ह्यापुढे काहीतरी आहे म्हणून. तर कृष्ण टेक्स केअर ऑफ इट ॲज अ परमात्मा सिच्युएटेड इन द हार्ट. ही टेक्स केअर ऑफ एव्हरीबडी अँड गाईड्स देम अकॉर्डिंगली. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna